नमस्कार शेतकरी मित्रांनो, आयाशा यूट्यूब चॅनलवरती आपण सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण तैवानी पेरूची लागवड केलेली आहे आणि आपण आज तैवानी पेरूच्या खत व्यवस्थापनाविषयी व्हिडिओ बनवणार आहोत. आणि जर आपल्याला आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, आपण ही तैवानी पेरूची लागवड 3 डिसेंबर 2024 रोजी केली आणि 3 डिसेंबर 2025 रोजी आपल्या तैवानी पेरूला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण सध्या आता तैवानी पेरूची डिसेंबर एंडिंगमध्ये तरी 25 डिसेंबर 2025 रोजी आपण तैवानी पेरूची छाटणी पूर्ण केली. त्यानंतर आपण छाटणी पूर्ण झाल्यानंतर तैवानी पेरूला रसायन खत दिलं. रसायन खतामध्ये आपण त्याला सुपर रायझो आणि त्यामध्ये झिंक, बोरान, कॅल्शियम, सल्फेट, सुपर फॉस्फेट असे काही अन्नद्रव्य दिले. जे काही सुपर फॉस्फेट आहेत आणि रायझो सुपर आहेत, यामुळे झाडांना म्हणजे की जसे की आपल्या पेरूच्या झाडामध्ये सुपर रायझोमुळे हिरवापणा येतो, मुलांची वाढ होते, जी काही आपले मुळी असतात त्याची वाढ होते त्यांना, आणि झाडामध्ये हिरवापणा येतो, झाडांची फळ फुटणे कम होतात, आणखीन फळ गळणे कम होते. यामुळे आपण हे रसायन खत दिलेले आहेत. त्यामध्ये सल्फेट 12% प्रमाणात आहेत आणि कॅल्शियम 9.5% आहेत आणि त्यामध्ये सुपर फॉस्फेटमुळे पण फळांची म्हणजे झाडाची चांगली वाढ होते, झाडाची ग्रोथ होते, झाडामध्ये जसे की हिरवापणा येतो, झाडांची मुलांची वाढ होते, मुळ्यांची वाढ होते, त्यामध्ये आपली जी कली निघते त्या कली चांगल्या प्रमाणात निघते आणि त्या कलींची गळ होत नाहीत. यामुळे आपण हे रसायन खत दिलेले आहेत. तर रसायन खतमध्ये आपण हेच दिलं शेतकरी मित्रांनो, झिंक, सल्फेट, कॅल्शियम बोरॉन, आणखीन